आज चांगला दिवस आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. सगळ्यांना शुभेच्छा. त्यांच्यासारखं शौर्य, पराक्रम, सत्य, सगळ्यांशी चांगली सहिष्णू वागणूक हे आपल्याला प्राप्त होऊ देत. आज 19 फेब्रुवारी, बघता बघता फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या टप्प्यात आपण आलेले आहोत. 13वा अध्याय सुरू आहे आपला. 7पर्यंत श्लोक झालेले आहेत. आज 8वा श्लोक घ्यायचा आहे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि एकदम मनात आलं की ज्यांनी सगळा हा योग किंवा आपलं भगवद्गीतेतला जो सगळा अभ्यास आहे, उपदेश आहे, तो स्वतः अंमलात आणलेला होता आणि त्यांची गुरूंवर किती निष्ठा होती. सहज असं वाटलं की 5 मिनिट त्यांच्या स्मरणार्थ. आता दासनवमी पण आलेली आहे. 2-3 दिवसांनी समर्थांच्या दासबोधाची पारायणं सुरू होत आहेत. त्यांचा उत्सव पण आहे नवमीला. तर या दोघांचा असा संयोग कसा झालेला आहे. काही जण म्हणतात की शिवाजी महाराजांचे समर्थ हे गुरु नव्हतेच, पण त्यांच्या चरित्रामध्ये आणि त्यांची जी सगळी पत्र आहेत त्या सगळ्यांची धुळ्याच्या संस्थेनं जपणूक केलेली आहे आणि त्याच्यावरनं एक 1200 रुपयाचं पुस्तक छापलेलं आहे. म्हणजे शिवाजीच्या काळातल्या सगळ्यांची पत्र, शहाजीपासूनची सगळी पत्र ही ओरिजिनलमध्ये पण छापलीत आणि हल्लीच्या ह्याच्यामध्ये पण छापलेली आहेत. तर सहज एक प्रसंग सांगावा वाटतोय. एकदा समर्थ महाबळेश्वरला असताना शिवाजी महाराज दर्शनाला रोज येत असत आणि हे अंतर्ज्ञानानं जाणून त्यांनी शिवाजीची परीक्षा घ्यावी असं ठरवलं. मग शिवाजी प्राणाला जास्त महत्त्व देतो की गुरुनिष्ठेला, कशाला महत्त्व देतो हे त्यांना पाहायचं होतं. म्हणून ते उठले आणि रानात निघून गेले. संध्याकाळच्या सुमारला शिवाजी इतर घोडेस्वारांबरोबर महाबळेश्वरला पोहोचले. समर्थांच्या काही शिष्यांनी ते रानात निघून गेले आहेत आणि रात्री परत येतील असं सांगितलं. परत येतील की नाही तेही सांगता येणार नाही असं सांगितलं. मग समर्थ चरणांचं दर्शन न झाल्यानं महाराज अतिशय निराश झाले आणि त्यांनी समर्थांचं दर्शन झाल्याशिवाय जायचंच नाही, अन्न घ्यायचं नाही असं ठरवलं. मग समर्थांच्या शोधासाठी निवडक सैन्याबरोबर ते अरण्यात निघाले. जात 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 जशी रात्र व्हायला लागली तशी रातकिड्यांचे आवाज, हिंस्त्र श्वापदांच्या डरकाळ्या. पण शिवाजी महाराज इतके शूर होते, पराक्रमी होते, ते काही त्यांना घाबरले नाहीत. तरीसुद्धा ते कुठला जप करत राहिले. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी अशी हाक देत 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 चालले. पूर्वीच्या काळी मशाल होत्या. मशालजींनी मशाली पेटवल्या. शोधाला जास्त जोरात सुरुवात झाली की कुठे आहेत बुवा समर्थ, आणि समर्थांच्या भेटीची आर्तता वाढू लागली. महाराज पुढं, सैनिक मागं अशी स्थिती झाली. बरंच अंतर गेल्यानंतर समर्थांची भेट होईल
आणि दरड्यावरून मशालजी असे घसरू लागले. सैनिक तर आता खूप मागे राहिले आणि मनातल्या मनात ते महाराजांच्या हट्टी स्वभावाला सगळे आतून दूषणं देत होते, नावं ठेवत होते. सैनिक आपापसात म्हणू लागले, आजचा शोध पुरे झाला, आता रात्री विश्रांती घेऊ आणि उद्या परत शोध करू. पण महाराजांना सांगण्याची कुणाची, म्हणजे शिवाजींना सांगायची कुणाची शक्तीच नव्हती, ताकदच नव्हती. मग खूप रात्र झाली आणि आपली मानसपूजा अंतरू नये म्हणून शिवबांनी काय केलं, ओढ्याच्या काठी एका स्नान केलं, मानसपूजा केली. आणि मध्यरात्रीचा सुमार होता. क्रूर श्वापद सगळी इतस्थित हिंडत होती आणि कृष्ण पक्षातली रात्र असल्यामुळं अंधार होता. इतक्यात जवळून एक वाघाची डरकाळी आली आणि ती जरा पाहून ते थबकले. मग डरकाळीचा पुन्हा प्रतिध्वनी असा वनात येतो ना, आणि त्या वातावरणात आवाज काय आला, अगं आई ग रामराया, सोडव रे मला या यातनातून, सोडव रे मला, असा महाराजांनी आवाज ऐकला. आणि त्यांना असं वाटतं आपला भास झाला का काय, असा मनात विचार येऊन पुन्हा तो आवाज यायला लागला. मग ज्या कड्याच्या पायथ्याला महाराज उभे होते त्याच कड्यावरून आवाज येत होता. पण आता वर जाण्याला चांगली वाटही नव्हती. शेवटी एक मशाल घेऊन महाराज सांदी कपारीतून एकटेच वर येत होते. मग ते पाहताच समर्थ आर्तस्वरानं रामरायाचं आणि आईचं नाव उच्चारित गडबडा लोळत होते. शिवबांनी लगेच मशाल बाजूला ठेवली, समर्थांच्या अंगावरून हात फिरवला, पाहिलं ते कळवळतायत आणि म्हणे, महाराज काय ही व्यथा होत आहे, आपण इकडं का आलात? तर महाराज सांगा. समर्थ म्हणतात, अरे माझं दुःख तुम्हाला सांगून काय उपयोग आहे, ज्याचं दुःख त्यांनाच भोगायला पाहिजे. तेव्हा शिवराय म्हणाले, काय होते गुरु, तुम्हाला काय होते, कृपा करून मला सांगा. तेव्हा शिवबा संध्याकाळपासून पोटात फार कळा येत आहेत रे. शिवबा म्हणाले, मग आपल्याला दुःख होत असताना आपण महाबळेश्वरी राहून औषध का घेतलं नाही? तर समर्थ म्हणतात, शिवबा या दुखण्याला खरं औषधच नाही आहे आणि एक औषध आहे ते फार दुर्मिळ आहे म्हणे. ते स्वतःच आणावं म्हणून निघालो, पण आता तर कळा जास्तच झाल्या. शिवबा म्हणाले, कोणतं औषध आहे सांगा मला. तर म्हणे, तुमचा जीव कशाला धोक्यात घालू. समर्थ म्हणतात, दिवसभर राज्याचा गाडा हाकायचा, रात्री पायपीट करायची, हे काही बरं नाही म्हणे. समर्थ पुन्हा विवळत राहिले. मग महाराजांना ते असह्य झालं आणि ते म्हणतात, महाराज मला औषध सांगा, मी ते घेऊन येतो. म्हणजे गुरूंना ते महाराज म्हणत होते. शेवटी समर्थांनी सांगितलं, राजे यांना एकच औषध आहे, ते म्हणजे वाघिणीचं दूध पोटात घ्यायला पाहिजे. ते मिळवण्यासाठी किती त्रास होतो हे मला माहिती आहे. आणि शिवबा अरण्यवासी 12 पिंपळावरचे मुंजे आम्ही म्हणे, आणि तुम्ही राजे आहात, लाख मेले तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि म्हणून शिवबा म्हणतात, महाराज 56 शिवाजी निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी असताना एखादा शिवाजी गुरुसेवेसाठी गेला तर काय बिघडलं, मी वाघिणीचं दूध घेऊन येतो. आणि म्हणून त्यांनी समर्थांना नमस्कार केला आणि तिथल्याच तिथं ते एक भांडं घेऊन निघाले. वाघिणीची गाठ पडली तर काय होईल हा विचारसुद्धा त्यांच्या मनात आला नाही. आणि मग पुन्हा सदा सर्वदा देवसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, असा एक श्लोक आहे मनाचा. असं म्हणत महाराज खूप दूर आले, गुहेच्या तोंडापाशी आले. तिथं 4 डोळे लुकलुकले, म्हणजे वाघाची गुहा होती. पुढे जाऊन पाहतात तर पायाखालचा पालापाचोळा वाजतात, आई आली असं वाटून नूतन अर्भकं, तिथं वाघाची पिल्लं असतात आणि ती जवळ यायला लागली. ती पिल्लं बाहेर आली, त्या अर्थी वाघीण जवळपासच असली पाहिजे असा महाराजांनी विचार केला. आणि पिलांच्या जवळ कोणीतरी आलं आहे एवढ्यात समजून ती वाघीण तिथं आली आणि त्या क्रूर वाघिणीनं शिवरायांची गर्दन पकडली. शिवाजीनं ती कौशल्यानं सोडून घेतली, पण वाघिणीचे दात लागल्यानं मानेला थोडी क्षते पडली होती, जखम झाली. त्याचा विचारही त्यांनी केला नाही. शिवाजीनं तिला प्रार्थना केली की, वाघिणी माते, या गुरुमाऊलीला माझ्या पोटदुखीची व्यथा झाली आहे आणि तुझं दूधच त्यांना औषध म्हणून हवे, तर तुझ्या पिलांना मला मुळीच धक्का लावायचा नाही. फक्त आजच तू माझा हट्ट माऊलींच्या अंतःकरणानं पुरव बरं. शिवाजीची भाषा वाघिणीला कळली की काय कोण जाणे, पण ती वाघीण आपले उग्र रूप टाकून गाईसारखी शिवाजीजवळ उभी राहिली शांतपणे. मग शिवबांना दूध काढलं
जय जय रघुवीर समर्थ म्हणून गर्जना करून वाघिणीच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवला, थाप टाकली आणि तिला नमस्कार करून ते निघाले. आणि थोडे अंतर सोडून जातात. तोच त्या गुहेपाशी बसून त्यांनी दूध काढलं. त्या स्थानावरून जे ते झालं, थोडंसं अंतर पुढे जातात तर काय, दुधाचं भांडं त्यांनी समर्थांच्या पुढं ठेवलं आणि साष्टांग नमस्कार केला. समर्थ म्हणता, शिवबा फार दमलास रे, श्रमलास रे. आणि शिवबाच्या पाठीवर हात फिरवला. ते पुन्हा पहिल्या कड्यापाशी आले तर पहाटेची वेळ झाली होती. समर्थ शिवबाला स्नानाची आज्ञा करत आहेत. तोच मागे राहिलेले सैनिक तिथं पोहोचले. शिवबांनी प्रश्न केला, इथं अरण्यात कुठं स्नान करू? समर्थ म्हणाले, जा पलीकडे जा, तेवढा विस्तीर्ण मंडप आहे, तिथे तुझ्या अभ्यंग स्नानाची व्यवस्था केली आहे. आचारी वाढपी सगळे खपत आहेत, चल स्नान कर. मग रघुपतीला नैवेद्य समर्पण करू आणि तू आणलेलं दूध भोजन समयी दोघं मिळून पिऊ. स्नानं आटोपली, नैवेद्य समर्पण केला आणि दूध पितेवेळी समर्थ म्हणाले, शिवबा हे दूध वाघिणीचं नसून साक्षात माऊलीचं आहे. म्हणून समर्थांनी जे पात्र दुधाला तोंडाला लावलं आणि गुरु शिष्यांच्या नात्याबरोबर ज्येष्ठ कनिष्ठ बंधूंचंही नातं जोडलं गेलं. दोघांनी एकाच भांड्यानं दूध प्याले. तर धन्य ते समर्थ आणि धन्य ते शिवराय, धन्य धन्य त्या काळचा महाराष्ट्र की ज्यानं या दोन्ही पुण्यपुरुषांचं एक वार नव्हे अनेक वार दर्शन घ्यावं. म्हणून आपण जय जय रघुवीर समर्थ, शिवाजी महाराज की जय, जय महाराष्ट्र असं आज आपल्याला थोडंसं म्हणावंसं वाटलं. मला एकदम अशी आठवण आली की आपण नुसतंच खरं म्हणजे त्यांचं एक स्तोत्र पण आहे किंवा त्यांनी शिवाजीवर रचलेल्या भरपूर ओव्या पण आहेत. जमलं तर दुपारच्या वर्गामध्ये सांगेन. आता बघा, ज्ञानाच्या साधनापैकी अहंकाराचा अभाव आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी हव्यात. म्हणूनच शिवाजी या दोन्हीमध्ये बसतो बघा, की त्याला इंद्रियांच्या बाबतीतले जे वैराग्य आहे आणि अजिबात अहंकार नाही. एक राजा असून गुरूंसाठी रात्रीच्या वेळी एवढा जातो. असे खूप कल्याणची सुभेदारची सून वगैरे असे सगळे प्रसंग त्यांच्या आयुष्यातले आपण आचरणात आणण्यासारखे आहेत. हा श्लोक बघूया. 8वा श्लोक आहे 13व्यातला. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्युजरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. म्हणजे इंद्रियांच्या बाबतीत वैराग्य. इंद्रियार्थेषु म्हणजे इंद्रियांच्या बाबतीत, वैराग्य म्हणजे आसक्तीचा अभाव, कुठल्याच गोष्टीची आसक्ती नको. आणि अनहंकार, तिथे छोटासा संधी आहे, वैराग्यम अनहंकार एवच. आणि अनहंकार म्हणजे अहंकार नसणं. आणि पुढं काय, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. सगळा एकच समास केलेला आहे. तर जन्म मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी म्हणजे आजार रोग, दुःख वेगवेगळ्या प्रकारची दुःख, आणि दोषानुदर्शनम आणि दोष आहेत असं वारंवार विचार करणे. म्हणजे या सगळ्याचा विचार करायचा आहे, दोषांचा पण विचार करायचा आहे. ह्या गोष्टी आपल्याला कशासाठी आवश्यक आहेत, तर क्षेत्रज्ञाचं ज्ञान समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. तसा पुढचाही श्लोक त्याला जोडूनच आहे, पण ठीक आहे, आपण हा आधी समजून घेऊयात. म्हणजे इंद्रियार्थेषु वैराग्य, इहलोकी पण काय काय जे आपल्याला इंद्रियांना भोग मिळतात, उपभोग घ्यायचे असतात विषयांचे, आणि परलोकात स्वर्गात गेल्यानंतर तर काय अप्सरांचं नृत्य पाहायचे, अमृताचं प्राशन करायचे, कामधेनूचे दूध मिळणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कल्पवृक्षाखाली बसल्यावर मागाल ते मिळेल, मागाल ते आपल्याला सगळं प्राप्त होईल. आणि म्हणून इहलोकातील आणि परलोकातील सगळ्या विषयांच्या बाबतीत म्हणजे त्यांच्या भोगाविषयी आसक्ती नसणे म्हणजेच वैराग्य. आणि अहंकारही नसणं. आता किती उदाहरणं अशी येतात बघा, की अहंकार प्रत्येकाला वाटतं हे मी केलं मी केलं, पण हल्ली ना आता हे मी केलं म्हणायला सुद्धा नको वाटतं. हा मीपणाच सोडून द्यायचा आहे, त्यामुळं कशाचाच उल्लेख करायचा नाही. आणि जन्म मृत्यू
जरा म्हणजे वृद्धत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख आणि दोषांचा वारंवार विचार करायचा आहे. म्हणजे इतका सगळा विचार आपल्याला सतत येत असतो आणि त्यामुळं वैराग्य आणि अनहंकार झाला, महत्त्वाच्या 2 गोष्टी टळल्या की आपल्याला क्षेत्रज्ञाची किंवा आत्म्याची हे जाणीव होता येईल किंवा ज्ञान होईल असं आपल्याला म्हणायचे. हे काय म्हणतात बघा, विनोबाजी म्हणतात, निरहंकारता चित्ती विषयात विरक्तता, जन्म मृत्यू जरा रोग दुःख दोष विचारणा. तिथं त्यांनी क्रियापद कुठलं वापरलेलं नाही, या सगळ्यांची यादीच सांगितलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जन्म हा ओखटा अद्वैती व सोटा, झाला 12 वाटा उधळी जो, मळमूर्ती शिणला योनीद्वारे आला, पुढे गंधी आला योनीची गा, लाचावला हाटी सोडीना पिनकुटी, मागे पुढे दाटी तिची करी, ऐसे जन्म जाणे तेणे न्याय मरणे, जरा रोग घेणे नित्य दुःख, हा दोष पाहतो तो हा ज्ञानी होतो, मुकलिले जातो तू क्या ऐसा. आता हे दुःख दोषानुदर्शनम जे सांगितले, या सगळ्या बाबतीतलं दुःख माणसाला भोगावं लागते की नाही मला सांगा. साधं डोळ्याला काहीतरी, आता उन्हाळा सुरू झाला की डोळे येणार, उन्हामुळं तापणार, असे वेगवेगळे त्रास व्हायला लागतात. प्रत्येक इंद्रियाला, कानाचे वारं लागलं दडपलं गेलं कानाचे रोग सुरू होतात, गार खाल्लं प्यालं गारव्यात गेलो सर्दी पडसं म्हणजे घ्राणेंद्रियाचं होतं, जास्त आहार घेतला किंवा असे चटकदार पदार्थ खाल्ले, तिखट लागलं की जिभेला रसनेंद्रियाला त्रास होतो, अयोग्य ठिकाणाहून जात असो तर आपल्या त्वचेला त्रास होतो. म्हणजे प्रत्येक इंद्रियांचे जे विषय आहेत ना ते भोगताना दुःखच असतात आणि कुठले ना कुठले तरी दोषच प्राप्त होत असतात. म्हणून त्याचं दर्शन घ्यायचं, म्हणजे ते जाणून घ्यायचे. आता मला असं जनरल विधान करते की हल्ली आता हम दो हमारा एकच राहिलेलं आहे, 2 नाहीच. पण महिलांना त्या प्रसूतीच्या वेदना इतक्या होत असतात आणि त्यावेळेचा अक्षरशः पुनर्जन्म होत असतो. तर प्रत्येक स्त्री मनातनं विचार करत असते की देवा, हा पुनर्जन्म एकदा झाला, पुन्हा याच्या फंदात पडायला नको. पूर्वीच्या काळी तर 10, 15, 20 सगळी मुलं, म्हणजे मुलंहीच आपली संपत्ती मानली जायची आणि पुन्हा पुन्हा त्या प्रसव वेदनातून स्त्रिया जायच्या. किंवा आपण पाहतो आता परवाच कोणास तरी ऐकलं की पोटाचे विकार खूप जणांना होतात, खाल्लेलं पचत नाही, त्रास होतो, तरीसुद्धा बाहेरचं चटक मटक खाणं. पण हे एकदा वैराग्य आणि माणसाला अनहंकार आला की मग ह्या गोष्टीचं जाणीव तरी होते की बाबा ही गोष्ट केल्यामुळं मला त्रास होतो तर मी ही करणार नाही. असं सगळं हे आहे. इतरांच्याबद्दल बघू. वामन पंडित म्हणतात, विषया माझी वैराग्य निरहंकार तो सदा, जन्म मृत्यू जरा रोग दुःख हे दोष पाहणे. जन्म मृत्यू आणि जरा हे खरं दोषच आहे म्हणून शंकराचार्यच म्हणतात. आणि ते स्तोत्र मला इतकं डोक्यात बसलेलं आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे बहुतुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. पाही म्हणजे आमचं रक्षण कर, आमच्याकडं लक्ष दे, आमच्याकडं पहा, मराठीतल्या भाषेत पहा, पण आमचं रक्षण कर. कारण ह्या फेऱ्यामध्ये, ह्या संसारामध्ये किती वेळा अडकायचे. गोखले म्हणतात, इंद्रिय विषय त्याग अहंतेचा हि लेशन. नुसतं न म्हणलं त्यांनी, न म्हणजे नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष विचारतो. किंवा सेनापती बापट म्हणतात, विषयी पूर्ण कंटाळा निरहंकारता पुरी, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष विचारणा. नंदापूर म्हणतात,
इंद्रियभोगामध्ये इंद्रियभोगामध्ये विरक्ती, निरहंकारी भाव सदा, जन्म मृत्यू वा जरा व्याधीमधी, बघणे दुःख दोषास सदा. असं एकेकांनी छान सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपण सतत पाहिल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत. आणि याबद्दल ज्ञानदेव वगैरे पण सगळेजण किती किती वर्णन करतात. त्याचं एकेका श्लोकावर खूप विवरण करण्याजोगं आहे. हा अध्याय तसा सगळा काय म्हणूया आपण तत्त्वज्ञानी भरलेलं आहे. त्यामुळं तर अनहंकार म्हणजे काय हो, आता एकेका शब्दावर किती ते. अनहंकार म्हणजे अहंकार म्हणजे माणसाला कर्तेपणाचा अभिमान असतो. आणि आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की मी केलं, माझ्यामुळं झालं, ते मी कमावलं. हा मी कोण आहे? मी म्हणजे कोण? आपला देह की आपला आत्मा की आपलं मन का आपली बुद्धी? तर मी म्हणजे अजून आपल्याला क्षेत्रज्ञ किंवा आत्मा परमात्मा चैतन्य हे समजतच नाही. त्यामुळं आता कालसुद्धा बघा आमचा छान अहमदनगर संस्कृत जनपदाचा उत्सव झाला, छान झाला सोहळा. मी त्याच्यावरच्या काही हे टाकलेले आहेत आज आपल्याला. पण प्रत्येक गटातले जे जे काही विद्यार्थी आलेले होते ते किती खुश होते की हे आम्ही केलं, आम्ही केलेला कार्यक्रम छान झाला. असं सगळ्यांना वाटत असतं की हे मी केलं. आता बैलगाडी खालून तर हा मीपणा आपण सोडून दिला पाहिजे. हळूहळू जसा मनुष्य ज्ञानी होतो त्याला लक्षात येतं की यातलं मी काहीच करू शकत नाही. अगदी आपण म्हणतो ना की झाडाचं पानसुद्धा हालणं किंवा टपकन खाली पडणं हे ज्याच्या सत्तेनं चालतं त्याला समजून घेतलं पाहिजे. आणि त्याला जर समजून घेतलं तर आपल्याला क्षेत्राचं आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान झालं असं म्हणतात. आता ज्ञानी माणसाची लक्षणं ज्ञानदेवांनी तर खूप अगदी खूपच डिटेलमध्ये दिलेली. पण आपण आत्ता त्याच्यावर एवढ्या खोलात नको जायला. तर ज्ञानसंपत्ती ज्याला प्राप्त झालेली आहे तो ह्या दोन्ही गोष्टी समजून घेत असतो असं भगवंत म्हणतात. आता बघूया आपण 9वा श्लोक बघूया. असक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तीषु. सरळ तसंच म्हणलं तर समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तीषु. ज्यांचं L4 झालेलं आहे त्यांना असं सलग म्हणता येतं आता. पण संधी सोडून बघा. असक्ती ही अनभिष्वंग हा असक्ती नेहमी लक्षात ठेवायचं. आ म्हणजे वाईट आहे, अ म्हणजे चांगला आहे. असक्ती म्हणजे आसक्तीचा अभाव. आणि अनभिष्वंग म्हणजे ममत्व नसणं. हे माझं घर, माझं मुलं, माझी सगळं ममत्व. तर तो अनभिष्वंग हा. आणि कशा बाबतीत? पुत्रदार गृहादिषु. पुत्र, दार म्हणजे पत्नी, गृह म्हणजे घर. आधीमध्ये सगळं आलं, धन आलं, गाडी आली, दागिने आले, सगळं घरातलं जे जे काही, माझी पुस्तकं, सगळं माझं. तर या सगळ्याच्या बाबतीत आसक्ती नसणं किती अवघड आहे हो. बाकी काही नाही तर आता आम्हाला आसक्ती कशाची आहे? पुस्तकांची. की नाही बाबा आपण कुठं गेलो तिथून छान पुस्तकं आणली तर ती आपल्याला हवी तेव्हा हात जोडून सेवेला हजर पाहिजेत, वाचायला मिळाली पाहिजेत. तर अशा ह्या सगळ्याच्या बाबतीत आसक्ती नसणं. पण कधी असं वाटतं हे सगळं इथंच ठेवून जायचे, कशात आसक्ती ठेवायची? पुस्तकात नको, घरात नको, घर बैर तर कधीच. म्हणजे खरंच मी सांगते, मला तर आता असं वाटतं की अजिबात घराबद्दलचं आकर्षण काहीही ठेवायचं नाही, कपड्यांचं नाही, कशाचं नाही.
हे जसे लोक राहत होते की एक कपडा अंगावर बास, एक जोळीमध्ये किंवा त्यांच्या त्या काय याच्यामध्ये, आणि जिथे जातील तिथं जसं आहे तसं राहायचं. ही संन्यस्त वृत्ती, ही वैराग्य वृत्ती किंवा कशाबद्दलही आसक्ती नसणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि पुन्हा ममत्व नसणं. पण आपल्याला बघा, तो मोबाईल म्हणजे आता इतका सगळ्यांचा झालेला आहे की तो जरा इकडच्या इकडं झाला, लोक एक वेळ आपल्या माणसावर प्रेम करणार नाही तेवढं त्या मोबाईलवर प्रेम करतात, आणि तो नाही सापडला, इकडे तिकडे गेला की सगळं स्वास्थ्य बिघडून जाते. तर आसक्ती नसणं, ममत्व नसणं, आणि नित्यांचं समचित्तत्व महत्त्वाचं बघा. चित्ताची समत्व वृत्ती असणं, समत्व दृष्टी असणं. आणि पुढचा भाग महत्त्वाचा आहे, समचित्तत्वम. इथं संधी आहे. इष्टानिष्टोपपत्तीषु हा एकच शब्द आहे, पण त्यात दोन शब्द आहेत, इष्ट अनिष्ट उपपत्तीषु. इष्ट म्हणजे प्रिय, अनिष्ट म्हणजे अप्रिय. आणि त्या सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे या सगळ्यांची प्राप्ती झाली काय किंवा झाली नाही, तर सगळं काय आहे, नित्यम समचित्तत्व. नेहमी चित्त सम ठेवणं, समतोल ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. नित्यंच समचित्तत्व. काही लोकांना असतं बघा की आपण अमक्या ठिकाणी गेलो आहे, अमक्या महाराजांची गाठ पडावी, स्वामींची गाठ पडावी, देवाचं दर्शन व्हावं, ही इष्ट गोष्ट आहे. पण भली मोठी रांग, आणि त्या रांगेत आता वेळ नाही, आपलं तिकडं काही शिबिर सुरू होणार आहे, तिकडचं कार्यक्रम आहे, तिथली जबाबदारी आहे, मग ते सोडून जावं लागतं. म्हणजे इष्ट गोष्ट मिळाली नाही म्हणून दुःख होतं, पण ते न वाटून घेता आपल्या कार्याला जाणं, आणि ठीक आहे जिथे आहोत तिथून भगवंताला नमस्कार, ते केलं तरी चालतं ना. म्हणून इथं सांगितलेलं आहे की इष्ट आणि अनिष्ट. आणि एखादी अनिष्ट गोष्ट, नको ती गोष्ट मिळाली तरी काय, चित्त समत्व ठेवायचं चित्ताचं. मग परत म्हणायचं की आपल्या या पूर्वकर्माचीच फळं आहेत, त्यामुळं असं झालं, मी प्रयत्न तर खूप केले, अपेक्षा आपली आहे पण नाही झालं, नाही मिळालं, तर काय करायचं. तर जशी आहे वस्तू तशी वस्तुस्थिती, वस्तू म्हणजे वस्तुस्थिती, जे मिळालंय त्यात समाधान मानणं, चित्ताची स्थिरता ठेवणं, अजिबात संतुलन बिघडू द्यायचं नाही. अशी ज्याची वृत्ती असेल ना, त्याला बरोबर ज्ञान झाले असं म्हणता येईल. बघूया 9व्या श्लोकाच्या समश्लोकी. निस्संग, असंगला विनोबांनी निस्संग हा शब्द अगदी बरोबर वापरलेला. निस्संग वृत्ती कर्मात पुत्रादीत अलिप्तता, प्रिय अप्रिय लाभात अखंड समचित्तता. म्हणजे निस्संग वृत्ती, असंग वृत्ती, काही आसक्ती ठेवायची आणि पुत्रादींपासून अलिप्त राहायचं. लोक बघा किती संपत आलं आपलं आयुष्य तरी, हो त्या नातवांचं काय होईल, आम्हाला खूप चिंता आहे, असं. ज्याची त्यांनी जबाबदारी स्वीकारावी. सगळंच आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहून चालणार नाही, की आपण त्यात असं आपल्याला अगदी असं वाटतं. त्या बऱ्याच आजी भेटतात आम्हाला, काय हो तो नातवाची वेळ सांभाळावी लागते म्हणून आम्हाला मंदिरात येता येत नाही, म्हणून आम्हाला हा कार्यक्रम अटेंड करता येत. आपल्यासाठी पण चांगल्या गोष्टीसाठी आपण वेळ द्यायला पाहिजे, नाही का. पण अशी गुंतून राहणं ते सोडायचं. आणि प्रिय अप्रिय लाभात अखंड समचित्तता. त्यामुळं ठीक आहे, आता मी म्हणलं तसं नाही यायला मिळालं म्हणून बिघडत नाही, यायला मिळालं तरी चांगलीच गोष्ट आहे. दोन्ही गोष्टीत समचित्त राहणं ही पण मनाची, म्हणजे हे सगळं भगवद्गीता आणि हे मनाचे श्लोक खूप जुळतात, की दोन्हींचं
संतुलन ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता गोखले म्हणतात, पुत्रदारा गृहामध्ये अनासक्ती ममत्वन, नित्यते साम्य चित्ताचे इष्टानिष्ट प्रसंगीचे. सेनापती बापट म्हणतात, न आसक्ती अतिस्नेह पुत्र कांता गृहावरी, नित्यचित्ती साम्य वृत्ती इष्टलाभो अनिष्टबा. किंवा नंदापुरे म्हणतात, स्त्री पुत्राधिक गृहामध्ये नच ठेवी ममता आसक्ती, प्रिय अप्रियवा लाभे तरीही राखे समता नितचित्ती. तर हरिपंडित म्हणतात, घे वैराग्य समान सर्व विषयी, घे वैराग्य समान सर्व विषयी, की मीपणा टाकणे लोकांच्या जनी मृत्यू वार्थक महा दुःखे मनी क्षोभणे. स्त्री पुरुषाधनुराग मीच तरी हे, अग्रहो सांडणे इष्टानिष्ट अहो, इष्टानिष्ट घडो परंतु समते, येवोन दीजे जुणे. म्हणजे इष्ट आलं अनिष्ट आलं तरी त्याच्यामध्ये असं आपण मनानं काही ते राहायचं नाही किंवा त्याच्याबद्दल विचार करायचा नाही. असक्ती हा मात्र शब्द लक्षात ठेवा. आता बघा, असं म्हणतो आपण की घरोघरी मातीच्या चुली. म्हणजे काय की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरात डोकावून बघा, सुख दुःख ही आहेतच. आपल्याला असं वाटतं शेजारी काहीच दुःख नाही हो, सगळं ऑलवेल आहे. पण सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणजे जेव्हा तुकाराम महाराज म्हणतायत की ते आपल्याला जवा पाडे, जवळ असतो की नाही जवस तेवढं आहे, आणि दुःख मात्र पर्वता एवढं वाटतं. म्हणून अजून असंही म्हणतात बघा, माणूस सुख घटाघटा पितो आणि दुःख चोखून 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 खातो. म्हणजे काय की अधिक काळ चरवण करत बसतो दुःखाचं, आणि सुख मात्र घटाघटा पिऊन टाकतो. तर दुःख किती प्रकारची आहेत आपल्याला माहिती आहे. सगळी अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक, आणि मग मनुष्य त्या सुखादुःखाच्या खेळामध्ये किंवा फेऱ्यामध्ये सतत अडकत जात. आता शरीराची दुःखाला तरी औषध आहे तो, पण मनाची दुःख त्यालाही हल्ली झालेले आहेत मनोवैज्ञानिक. समर्थ तर जो महत्त्वाचे अगदी मनोवैज्ञानिक आहेत, आणि त्यांनी त्यामुळं मानसिक दुःखावर उपाय काय सांगितलेला आहे, नाम घेणं. वंदवलेकर महाराज, श्री समर्थ, सगळे संत, नामदेव, तुकाराम, विठुरायाचं नाव घ्यायचे, सतत नाम संकीर्तन एवढं जर केलं ना तर आपल्याला ते दुःख काही जाणणार नाही. आणि म्हणून ज्ञानी माणसाची लक्षणं जेव्हा भगवंत सांगतायत तेव्हा ज्ञानदेव सुद्धा त्याचं विवरण करतात. बघा, ते म्हणतात, जो संपत्ती माझी असता, ऐसा गमे पांडुसुता, जैसा का वाटे जाता, साक्षी ठेविला किंबहुना पुंसा, पांजरिया माझी जैसा, वेदाज्ञेसी तैसा बिहुनी असे, का तिन्ही काळ होता त्रिधा नव्हे सविता, तैसा सुखदुःखी चित्ता भेदू नाही, जेथन भाची पाडे समत्वा उणे न पडे, तेथ ज्ञान रोकडे ओळख तू. म्हणजे भगवंत सांगतायत की अरे अर्जुना, तू अगदी संपत्तीच्या राशीवर लोळत असलास किंवा वाटेनं जाणाऱ्या एखाद्या तिराहिताप्रमाणे तिचा साक्षी मात्र असतो जो म्हणजे भगवंत. तो जसा आपण पाहतो की पिंजऱ्यातला पोपट जो असतो तो वेदाज्ञेची मर्यादा सांभाळून नीतीनं वागतो, आणि दिवसाचे 3 भाग पडतात. एक सूर्य काही जसा 3 तऱ्हांचा होत नाही, तसं सुखदुःखानं ज्याच्या ठिकाणी भिन्नत्व उत्पन्न होत नाही, गगनाप्रमाणे ज्याच्या ठिकाणी पुरेपूर समभाव असतो,
असा जो आहे तो ज्ञानी आहे. आणि म्हणून आता इथून पुढे ज्ञानाची लक्षणं सगळी भगवंत सांगणार आहेत. दोनच झाले श्लोक आज, 8 आणि 9. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.